राहुल एका शहरामध्ये चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग होता. राहुलचे आईवडील खेडेगावात राहायचे. राहुलच्या लग्नाचं वय झालं होतं. त्यामुळे आईवडिलांनी विचार केला की राहुल चांगली नोकरी पण करतो, घरी पण काही कमी नाही, त्यामुळे त्याचं आत्ता लग्न करून देऊ. पण राहुल म्हणतो, सध्या मला लग्न करायचं नाही. राहुलने नाही म्हटलं तरी पण त्यांच्या आईवडिलांनी मुली पाहायला सुरुवात केली. आजच एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार ते शेजारच्या गावात मुलगी पाहण्यासाठी चालले. राहुलच्या आईवडिलांनी मुलगी पसंत पडते आणि तिचे काही फोटो आणि बायोडाटा घेऊन ते घरी जातात. दुसऱ्या दिवशी राहुलला फोन करून सांगतात की आम्हाला मुलगी पसंत आहे. राहुल म्हणतो, आत्ताच मला लग्न नाही करायचं आणि ते पण खेड्यागावातल्या मुलीशी. राहुलचे वडील त्याला खूप समजावतात. काही वेळानंतर तो म्हणतो, ठीक आहे, आणि तुम्ही मुलगी पाहिली असेल तर मला काही आवश्यकता नाही मुलगी पाहण्याची. राहुलचे वडील म्हणतात, तरी पण एकदा तू पाहून घे मुलीला. आम्ही बायोडेटा आणि फोटो पाठवतो. राहुलला फोटो आणि बायोडेटा भेटतो. तो फोटो बघतो आणि वडिलांना म्हणतो, ही खूप सावळी आहे. वडील म्हणतात, हे बघ, आम्हाला तर आवडले आहे, परिवार पण चांगला आहे. राहुल हा म्हणून देतो. दुसऱ्या दिवशी राहुलचे वडील लग्नाची बोलणी करून येतात आणि 2 महिन्यानंतर लग्नाची तारीख ठरते. वेळ निघून गेला आणि लग्नाचा दिवस जवळ आला. राहुल 1 आठवडा आधीच घरी आला. राहुलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. लग्नाच्या 2 दिवस आधी साखरपुडा होता. राहुल साखरपुड्याच्या दिवशी सोनाक्षीला बघतो. तिला बघताच त्याला झटका बसतो. तो विचार करतो, आईवडिलांनी मुलगी पाहिली तर ती मॉडर्न असेल, पण ही सावळी आहेच, पण राहण्याचा सुद्धा तिला धड कळत नाही. एकदम गावंढळ मुलगी आहे. मुलगी बघण्याच्या आधी आईवडिलांनी विचार पण नाही केला. राहुल खूप निराश होतो. तो विचार करतो, लग्न मोडून टाकू. एकटाच बडबड करत असतो. मनात म्हणतो, एकदा भेटला असतो तर बरं झालं असतं. राहुलच्या मनात असून सुद्धा तो लग्नाला नाही म्हणू शकत नव्हता. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. लग्न झाल्यावर राहुल सोनाक्षीकडे बघत सुद्धा नाही आणि तिच्याबरोबर बोलतही नाही. सोनाक्षीने बोलण्याचा प्रयत्न केला तरी राहुल तिला कोणतंच उत्तर देत नव्हता. सोनाक्षी राहुलच्या अशा वागण्यामुळे खूप दुःखी होते. तिला समजत नाही, राहुल माझ्याशी असं का वागतोय. 4-5 दिवस निघून गेल्यानंतर राहुलच्या सुट्ट्या पण संपल्या होत्या. राहुलचे वडील म्हणाले, सोनाक्षीला पण घेऊन जा तुझ्याबरोबर. राहुल म्हणाला, सोनाक्षीला आता तिच्या घरी थोड्या दिवस पाठवा. पुढच्या हप्त्यात तिला माझ्याबरोबर घेऊन जाईल. लग्न झाल्यापासून ती तिच्या घरी गेली नाही. 1 आठवडा होऊन गेला, पण राहुलने सोनाक्षीला एक फोन पण केला नाही. सोनाक्षी सासरी येऊन 10 दिवस झाले होते. वडिलांनी राहुलला फोन केला. आता तरी घेऊन जा सुनबाईला. राहुलने कारण सांगितलं की मला ऑफिसनिमित्त बाहेर जावं लागेल. इकडे सोनाक्षी खूप बेचैन झाली होती. राहुलला फोन केला तर तो फोनही उचलत नव्हता. कधीतरी फोन उचलला तर बिझी आहे असं कारण सांगायचा. जेव्हा कधी राहुलचे वडील सोनाक्षीला घेऊन जाण्याबद्दल बोलले तर राहुल नेहमी काही ना काही कारण द्यायचा. 1 महिना झाला. राहुलच्या वडिलांना समजत होतं की हा सोनाक्षीला बरोबर घेऊन जायला तयार नाही. एक दिवस सोनाक्षी वडिलांना म्हणाली, बाबा, राहुलच्या माझ्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे का? राहुल माझ्याबरोबर फोनवरती बोलत नाही आणि अजून न्यायला आले नाही. राहुलचे वडील रूममध्ये जातात आणि राहुलला फोन करतात, तू लवकर घरी ये. काही कामाची वगैरे कारणं देऊ नको. राहुलही मनात विचार करतो, कधीपर्यंत मी कारणं देऊ. एकदा घरी जातो आणि वडिलांशी बोलतो. राहुल गावी येतो. संध्याकाळी जेवण करत असताना आईला म्हणतो, किती दिवसातून गरम गरम जेवण आणि चविष्ट खायला भेटलं. आई म्हणते, आता तर तुला रोजच असं गरम गरम जेवण भेटेल. सुनबाई तुझ्याबरोबर येते शहरात. कोण म्हटलं आई, मी तिला घेऊन जाणार नाही. का घेऊन जाणार नाही?
राहुलचे वडील म्हणतात. बाबा, ती काय झालं? राहुल उत्तर दे. तिला घेऊन जाणार नाही तू बरोबर? बाबा, सोनाक्षी शहरातल्या वातावरणात राहू शकत नाही. एवढं बोलून जेवणाच्या ताट्यावरून उठून तो त्याच्या रूममध्ये जातो. त्याच्या मागे त्याचे वडील पण जातात आणि राहुलला समजावून सांगतात. बघ राहुल, मी तुला फोटो पण पाठवला होता. तुला म्हटलं होतं एकदा गावाला येऊन मुलीला बघ, पण तू काय आलास नाही. आणि आत्ता हे सगळं म्हणतोयस, मग तू लग्नच कशाला करायचं? बाबा, मला माहीत नव्हतं तिचं राहणं वागणं असं गावाकडचं असेल. ती शहरात नाही राहू शकत. बघ, मला ते काही माहीत नाही. तुला सुनबाईला घेऊन जावंच लागेल शहरात. नाहीतर गावातले लोक तिच्याविषयी काही पण बोलतील. ती कधीपर्यंत इथे अशी राहणार? मला या विषयावर काही वाद घालायचा नाही. राहुलने विचार केला, वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. वडिलांचं ऐकावंच लागेल. सोनाक्षीला शहरात घेऊन जातो, तसं पण शहरातलं वातावरण बघून तिचं गावाला पळ काढेल. राहुल सोनाक्षीला घेऊन शहरात येतो. पूर्ण रस्त्याने तो सोनाक्षीकडे बघतही नाही आणि बोलतही नाही. घरी येता येता रात्र होते. सोनाक्षी जेव्हा घरात येते तर संपूर्ण घर घाण असतं. सर्व वस्तू इकडे तिकडे विस्कटलेल्या असतात. सोनाक्षी हातपाय धुवून फ्रेश होते आणि किचनमध्ये जाते. किचनमधून आवाज येताच राहुल किचनमध्ये वाकडं तोंड करून जातो आणि म्हणतो, मी बाहेरून जेवण ऑर्डर करतो. खूप लेट होईल, मला उद्या ऑफिसला पण जायचं आहे. ती म्हणाली, तुम्हाला बाहेरून जेवण आणण्याची गरज नाही. मी सोबत जेवण घेऊन आले आहे. 2 मिनिटं थांबा, मी जेवण गरम करते. राहुल मनात विचार करतो, एवढी तरी समज आहे. चला ठीक आहे. राहुल जेवण करतो आणि झोपायला त्याच्या रूममध्ये जातो. दुसऱ्या दिवशी सोनाक्षी लवकर उठते. चहा नाश्ता बनवते आणि राहुलसाठी टिफिन पण बनवते. राहुल उठतो, ऑफिसची तयारी करतो आणि सोनाक्षीला म्हणतो, मला नकोय तुझ्या हाताचा चहा नाश्ता. तसाच ऑफिसला निघून जातो. संध्याकाळी घरी येताना पाऊस येत असतो. राहुल पूर्ण ओलाचिंब झालेला असतो. सोनाक्षी त्याला आल्याबरोबरच टॉवेल आणि कपडे देते. काही वेळानंतर चहा देते. आजचा दिवस कसा गेला? तिच्याकडे न बघता ठीक होता असं म्हणून राहुल बोलतो आणि जेवण करून झोपून घेतो. राहुल अजूनही सोनाक्षीबरोबर नीट बोलत नव्हता. पण सोनाक्षीला विश्वास होता, एक ना एक दिवस सगळं ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सोनाक्षी राहुलच्या हातात टिफिन देते. राहुल टिफिन घेऊन जातो. ऑफिसमध्ये सर्वांना जेवण खूप आवडतं. ऑफिसमध्ये सर्वजण म्हणतात, कधी भेटवशील वहिनीला? राहुल मनातल्या मनात म्हणतो, कुठे त्या गावंढळ मुलीला भेटू? सगळे हसतील माझ्यावरती. एक दिवस राहुल ऑफिसला गेल्यानंतर सोनाक्षी शेजारच्या बाईबरोबर बाजारात जाऊन काही सामान घेऊन येते. काही सामान घर सजावटीसाठी आणते. मस्त घर सजावट करते. संध्याकाळी राहुल घरी आल्यावर त्याला खूप छान वाटतं, पण तो काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. सोनाक्षीला खूप वाईट वाटतं, पण ती सहन करून घेते. कधी कधी तिला असं वाटायचं सगळं घरी सांगून द्यावं, पण घरी कोणाला त्रास नव्हता द्यायचा. आयुष्यभर राहायचंय ना तर आपल्याला राहुल बरोबरच, ती स्वतःची समजूत घालायची. आज रविवार सुट्टीच्या दिवसाबरोबर आज राहुलचा बर्थडे पण होता. सकाळी लवकर उठून सोनाक्षीने राहुलला बर्थडे विश केलं, पण त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. सोनाक्षी विचार करते, आमच्यात बोलणं नाही होत, पण काय झालं, बर्थडे सेलिब्रेशन करू शकतो. आज काहीतरी स्पेशल बनवूया. सोनाक्षी गुलाबजामुन आणि खीर बनवते. राहुल आपल्या मित्रांना कोणत्या तरी छान रेस्टॉरंटमध्ये पार्टी देऊ असा विचार करतो. इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन हातात घेतोच तेच दरवाजाची बेल वाजते. राहुल दरवाजा उघडतो तर त्याच्या ऑफिसमधले सगळे मित्र सरप्राईज देतात आणि केक घेऊन घरात येतात. त्यात काही राहुलचे मित्र मैत्रिणी आणि मित्रांच्या बायका पण असतात, ज्या की खूप मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला असतात. त्यांचं राहणीमान खूप टकाटक असतं. त्यात एक विदेशी मुलगी पण असते. राहुल मनात म्हणतो,
अरे, ही मुलगी नव्हती यायला पाहिजे. आता मी त्या गावंढळ बायकोला कसं भेटू यांना? काय झालं राहुल? तुला सरप्राईज आवडलं नाही का? राहुल म्हणतो, अरे असं काही नाही. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं अचानक याल. सर्वजण त्याला बर्थडे विश करतात. मित्र घर पाहून म्हणतात, अरे राहुल, तुझं घर किती स्वच्छ आणि छान सजवलेलं आहे. वहिनीने घराची कायापालट केली. नाहीतर आम्ही जेव्हा घरी यायचो तेव्हा तुझं घर पूर्ण विस्कटलेलं असायचं. राहुल मनात म्हणतो, जेवण बनवण्याशिवाय आणि घरातल्या कामाशिवाय बाकी तिला काय येतं? सोनाक्षी सर्वांचा आवाज ऐकून बाहेर येते. राहुलच्या मित्राची बायको हात पुढे करून सोनाक्षीला हाय म्हणते. सोनाक्षी तिला नमस्ते म्हणते. राहुलचे सगळे मित्र मैत्रिणी सोनाक्षीला नमस्ते म्हणतात. राहुल सोनाक्षीला आतमध्ये जाण्यासाठी इशारा करतो तर ती आतमध्ये जाते. सगळ्यांना पाणी देते आणि परत आत जाते. गुलाबजामुन, बनवलेली खीर आणि काही नमकीन प्लेटमध्ये ठेवते आणि सर्वांना खाण्यासाठी देते. त्यातली एक मैत्रीण म्हणते, तुम्ही पण येथे बसा, आमच्याबरोबर गप्पा मारा. आम्ही आल्यापासून तुम्ही सारखे कामच करताय. तिच्या म्हणण्यानुसार सोनाक्षी बसते आणि सर्वांना नाश्त्याचा आग्रह करते. सर्वजण नाश्त्याचं खूप कौतुक करतात. त्यात एक मित्राची बायको म्हणते, तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा प्लीज मला गुलाबजामुन शिकवा. माझ्याकडून कधीच चांगले बनत नाहीत. राहुलला पण सगळ्या डिशेस खूप टेस्टी लागतात. मनातल्या मनात तो सोनाक्षीचे कौतुक करतो पण दाखवत नाही. सगळे एकमेकांशी गप्पा मारण्यात बिझी होऊन जातात. पण सोनाक्षी मान खाली करून गुपचूप बसून राहते. त्यातला एक राहुलचा मित्र म्हणतो, वहिनी तुम्ही का शांत बसल्या? तुम्ही पण काहीतरी बोला. तेव्हा राहुल मनातल्या मनात विचार करतो, सगळे ते इंग्लिशमध्ये बोलतात, हिला काय कळतं? मग शांतच बसेल ना. थोड्या वेळाने विदेशी मुलगी इंग्लिशमध्ये सोनाक्षीला विचारते, पहिल्यांदाच बँगलोरसारख्या मोठ्या शहरात आल्यात का? तेव्हा राहुल म्हणतो, हिला तर काय विचारलं ते समजलं नसेल. तो पटकन यस म्हणाला आणि राहुलला पुढे काय बोलावं समजत नव्हतं. तो असा अडखळला. त्यामुळे त्याच्याकडे सर्वजण पाहत राहिले. इतक्यात सोनाक्षी सरळ पद्धतीने म्हणते, यस, दिस इज माय फर्स्ट टाइम इन बँगलोर. हावेवर आय हॅव ऑलरेडी विजिटेड टू मुंबई अँड अहमदाबाद फॉर इंटरव्ह्यू. बोलणं ऐकून राहुल खूप आश्चर्यचकित होतो. तेवढ्यात राहुलचा मित्र म्हणतो, अरे वा, वहिनी तुझ्यापेक्षा छान इंग्लिश बोलते. राहुलची बर्थडे पार्टी होते आणि सर्व आपापल्या घरी जातात. पण राहुल अजून पण सोनाक्षीबरोबर बोलत नाही. राहुल वडिलांना फोन करतो आणि विचारतो, सोनाक्षी किती शिकलेली आहे? त्याचे वडील म्हणतात, तू आत्ता हे सगळं का विचारतोयस? तू बायोडेटा बघितला नव्हतास का? तो लगेच फोन कट करतो आणि लगेच रूममध्ये जातो आणि बायोडेटा बघतो. त्यात लिहिलेलं असतं PhD इन इंग्लिश लिटरेचर. तेवढ्यात राहुलच्या वडिलांचा परत फोन येतो आणि राहुलला हसून म्हणतात, काय बायोडेटा बघतोय काय? राहुल हळूवार हो म्हणतो. राहुलचे वडील म्हणतात, तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत होती, पण लग्नाच्या कारणाने तिला नोकरी सोडावी लागली. त्यानंतर पूर्ण रात्र राहुलला झोप आली नाही. सकाळी उठून चहा नाश्ता करतो आणि ऑफिसला जातो. ऑफिसमध्ये खूप बेचैन असतो. त्याचं कोणत्याच कामात मन लागत नाही. संध्याकाळी तो लवकर घरी येतो. संध्याकाळी सोनाक्षीवर जेवण करत असताना तेव्हा राहुल म्हणतो, बाबा म्हणताय तू शहरात जॉब शोधणार आहे. सोनाक्षी हसून म्हणते, आज सांगितलं का त्यांनी? पण 2 महिन्यानंतर? राहुल आश्चर्यचकित होऊन सोनाक्षीकडे बघत असतो आणि म्हणतो, नाही, ते नाही, मी विसरलो होतो. तर मग कधी आठवलं? रात्री बायोडेटा बघितल्यावर? सोनाक्षी हसून म्हणते. राहुल काहीच म्हणत नाही, मान खाली घालतो आणि शांत होतो. मग हळूच तिला म्हणतो, सॉरी. तर राहुल, मी जर शिकलेली नसते तर आपलं जीवन असंच चालत राहिलं असतं का? राहुल म्हणतो, नाही, मी हळूहळू बदलत होतो. फक्त थोडासा वेळ लागला असता, पण सगळं ठीक झालं असतं. पण मला जर कोणी सल्ला मागितला तर मी सांगेल, एकदा तरी मुलीला बघून घ्या आणि तिचा बायोडेटा नक्कीच बघा. आणि दोघेही हसायला लागले. एखाद्याच्या दिसण्यावरून त्याच्या बुद्धीचा अंदाज कधीच लावू नये.